मंदबदक आहे का तू? अशी मुद्दाम करते नेमकं. तुला दिमाग, हे दिमाग म्हणतात याला. ठोक याला दिमाग म्हणतात. आतमध्ये एक मेंदू असतो. हाय का तो? का किड खाल्ल्यात त्याला? मी खाल्ली. तुला अशी लाज नाही वाटत बाबा? कालच लेकराला कशी, काल लेकराची कंडिशन झाली, ती लेकरू एवढं आजारी पडलंय. माझ्या लेकराला बरं नाही. मला माझं काही काम महत्वाचं नाही, माझं लेकरू माझ्यासाठी महत्वाचं आहे. हे असं काही नाही वाटत तुला? तुला नेमकं आई म्हणजे तू हाय कशी अशी? थोडीफार माया की उदया अशी काय नसते का तुझ्याजवळ? काय झालं? काय म्हणती तू तोंड भरून? संध्याकाळी डीजे येणार आहे लग्नात. एवढं तुला डीजे वर नाचायची हौस आली काय तुला? काय तुझं थोबाड असं बोल वाटतंय ना मला इथपर्यंत आहे. मी गट गट गिळतोय मी. हा जीव सोडल मी. एकतर कुत्र तर चांगलं म्हणावं आपल्याला अशा वागण्याला. आता मी काय केलंय? लेकराला बरं नाही तुला लग्नाची हौस आली काय? तिथं जाऊन पडून राहशील कुत्र्यागत. भाऊ भाऊजाई तर असे आहेत तुझे ना, आई वडील पाण्याचा ग्लास तुला लवकर नाही देत. तिथं राहशील पडून. मग कोणतं गाणं तिला काय जिंगलक नाही बोलली तेव्हा ती? काय कोणतं गाणं? ए इकडे अलीकडं मी बोलतोय तुला, इकडे. कोणतं गाणं? लाल दुपट्टा उड गया रे तेरे हवा के झोके से. इकडे ये, इकडे 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 ये. काय काय तुला सोंग तुझं ते. मग एकच गाणं. मी शाळेत गॅथलिंग घेतलेली होती ती. शाळेत गॅथलिंग घेतली होती काय? लाल दुपट्टा. तिनं गॅथलिंग घेतली होती पण गॅथलिंग त्या गाण्यावर. गॅथलिंग सर का अशी लांब हो मोबाईल पडत. धीमी धीमी नाच जरा धीमी नाच. ते धीमी नाचचं मार तिकडं गोळी. मला मला समजना तुझ्यासाठी लेकरं महत्वाची नाहीत, पण ते लगीन आहे लोकाचं. ते पुढचं आता येतंय पण मी गटकन गिळून टाकतोय. दुसरंच म्हणजे काय नेमकं ना ओळख ना पाळक लोकमान्य टिळक. काय मॅटर काय नेमका? लेकरं बाळा बघायचे नाहीत. एवढी बेकार जात नसावे इमानदारीनं. माझ्या जातीवर पण जात जाऊ नका. मी नरट फिरणार. कोणाच्या नरड्याला हात लावायली तू? असं दिल थोबाडी तुझं गाल इकडला तिकडं होईल. कोणाचं लग्न कोणाचं फिगणं तिकडं हे होऊ तिकडं. कसलं उन्हन कसलं काय आहे. नुसतं जीव नाकात यायला लागलाय माणसाचं. आणि आपलंच मध्येच काहीतरी शानपणा करायचा. काय गरज आहे आपली शानपणा करायची मध्ये? 4-5 दिवस झालं लग्न चालू. तुझं तेच चालू आहे ना 5 दिवसापासून. अजून जर तुम्हाला अशी तोंड भर म्हणते आहो बार्शीचा डीजे यायलाय. कोणता अरे? आदर्श डीजे यायलाय. जाऊ आपण लग्नाला. आज नाचू करू, उद्या अक्षता टाकून परत येऊ. असं म्हटलं असती ना मला पण जाऊ दे हा म्हटलं असतं. तसंच म्हणली की काय 10-15 दिवस मला हेच म्हणायली. हे नाही म्हणत मी. पुढचं ऐक. तू अशी बोलली असती ना की उद्या जाऊ बरं का लग्नाला आणि सकाळ सकाळी सावलीस जाऊ अक्षदा वगैरे टाकू तिथंच थांबून संध्याकाळी परत येऊ. सावली पण सावली असते. टप मध्ये बाटल आहे ती भरून टाक. पळ की रजा पळ ना. नाही मार खायचाच लायकी द्यायल्यात सगळेच बिगर वळणी. इकडं बघ, इकडे येऊन बघ. हिला बघ मावशीचा अवतार बघ. त्रिशा बरं वाटतंय तुला आता? इकडं बघ आत्या काका बघायला. डोळे तसे नको करू. इकडं बघ समोर. तुला बरं वाटतंय आता? हा तिचं तोंड ओठ तिचे सुकल्यात असं. तिचा जीव ती कसं तर हे करायली आणि तुला आली मोजन हाऊस. काय अशी चक्कर येऊन पडशील तिथं पुन्हा.
जातो इमानदारीनं जाऊ शकते तुम्ही आज तुम्ही पण आज निघा मी पण आज निघतो कुठं तर मला नाही पटणार मला बिलकुल कोणी आजारी पडलंय फिरलंय दवाखाना मला कोणी फोन सुद्धा नाही करायचं नाही जाणार मी मायाला गेल्यावर कुणाला बघवतो काय त्यांची लायकीच नाही तुमची नाही तुझी लायकी नाही मेन तिथं जाण्याची तुमची मोप लायक मला त्यांचं नाव काढायचं नाहीये मला इमानदारीनं त्यांचं कोणाचं नाव काढायचं नाही काढायचंच नाही कारण ते माझ्यासाठी माझे कुणीच नाही ते आहेत ते तुझेच ते तुझ्या पुरतेच मला माझा संबंध तुझ्या पुरताच ते कुठं असं तुला माझ्यापेक्षा पलीकडं माझ्यापेक्षा जास्त जीव तुला लावतात माझी माणसं मी कोणाला माझं करत फिरायला लागलो माझं सांगायले मला टक्कलच करून टाकू टक्कल करायचं त्रिशा तुझं केस तिचे छान वाटतील मोठे केस होतील मला आवडतात केस असलेले मोठे तिचे एवढे केस ठेवायचेत मला एवढे इथपर्यंत टक्कल करायचंय त्रिशा हा खरं या व्हिडिओच्या खाली कमेंट बघू काय येतात ताईनं दादांनं टक्कल करू का नाही या बाबतीत कमेंट करा तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसारच आम्ही वागणार त्रिशाचं टक्कल करावं की नाही करावं कशी हसती माझी चिमणी ग बाई कशी लाजती मेहंदी दाखव की आत्याला आणि काकाला दिसली तुझी मेहंदी मी दाखवत नाही म्हणते तिची कसं आज जरा चेहरा तिचा हाय जरा आनंदात जरा खुश आहे ती माझी चिमणी नुसते आजारी पडली 8-10 दिवस पार्ले तर बिलकुल देत ते मला इकडं मी खातो मी शाळेवर चाललोय तिकडं तो पार्ले घेऊन जातो तिकडं खातो मी आर्यन पाण्याची बॉटल एक आणून देते हा तू लय मार खाणार होता पण तू वाचला आवाज चप्पल उचलून इथून देईल फेकून सांग बरं सांग पटकन जास्त शेपरल्यागत करू नको मग मोकळं करायला वेळ लागणार नाही मला समजलं काय पडून गेली मग उलट बोलायची सवय लावतो का मग सवय पडून गेली मम्मी झिंगलाकावर डान्स करणार आहे का तिचं काय अवतार आहे तुला ते नाही बघायचं तुला कसं जाता येईल बिंदास्त जाऊ शकते कोणी घ्यायला येणार आहे त्याला फोन कर बिंदास्त जा पण नाही लग्नाला पण नाही जाणार मी जाऊन येतो एकटा उद्या जातो अक्षदा टाकतो येतो जायचं नाही कुणी नाही तर नाही ना ओळख ना पाळक आणि लोकमान्य टिळक तर माझी त्यांची ओळख ना पाळक कोण लांबून पाहुणे लागतात हिच्या बापाचे लांबून पाहुणे लागतात बापा ते मी नाही समजत स्वतःला शहाणं ते तू समजती स्वतःला शहाणी तुम्हाला नको शिकवूस हा इज्जतीत राह वाटलं तर राह हा इज्जतीत राह वाटलं तर राह जास्त डोक्यावर हे करायला काय तुला काही सुद्धा कळत नाही बिगर वळणी मॅनर्स लेस तुला लेकर आजारी आहे हे ते काहीच नाही कळत जा उठ तू निघ तुझं कोणाला आवाज वाढवून बोलती का तू कोणाला सरक तू कोणाला आवाज